लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो की बऱ्याचशा नद्यांची माहिती ही तुम्हाला रिपीट ऐकायला मिळणार आहे, कारण भरपूर सारे प्रश्न जे आहेत त्यांमध्ये पर्यायामध्ये सारख्याच प्रकारच्या नद्या दिल्यात आणि आपण प्रत्येक वेळेस त्या नद्यांचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला एक गुणधर्म माहिती असेल, दुधाचा, दह्याचा, त्यानंतर तूप, लोणी असे याचे काही सेपरेट गुणधर्म असतात. जसं की दुधाचं जर गुणधर्म बघितलं तर ते एखादा दिवस टिकू शकतं, त्याच दुधाला आपण जर दह्यात रूपांतर केलं तर आणखीन एखादा दिवस ते टिकू शकेल. त्याचा ज्यावेळेस आपण लोणी काढतो तर लोण्याचा गुणधर्म आणखीन चांगला असतो, त्याची क्वालिटी आणखीन चांगली असते. त्यानंतर त्या लोण्याला ज्यावेळेस आपण उकळतोय, गरम करतोय आणि त्याचं तुपात रूपांतर करतो तर जे तूप आहे तर ते आणखीन गुणकारी सुद्धा असतं आणि त्याचबरोबर तुपाची व्हॅलिडिटी जी असते ना, म्हणजे त्याचं टिकण्याची क्षमता ही सुद्धा वर्षानुवर्ष टिकू शकतं अशी असते. तर हाच गुणधर्म आपल्याला अभ्यासामध्ये सुद्धा अप्लाय करायचा आहे की अभ्यास आपण एकदाच करू, डिटेलमध्ये करू की तो वर्षानुवर्ष लक्षात राहायला पाहिजे. तर याच सिद्धांतावरती आपलं आजचं लेक्चर असणार आहे. लेक्चरच्या पहिल्या प्रश्नाला ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? संयुक्त गट ब 2019ला हा प्रश्न आला होता आणि यंदाच्या एक्झाममध्ये जर आयोगाने अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले तर लक्षात घ्या की आयोगाने ते तुम्हाला मार्क वाटलेले आहेत, घ्या म्हणून मार्क दिलेला आहे तो आणि तुम्हाला तो घेता आला पाहिजे. फक्त गोल वगैरे करताना चुकवू नका. गोदावरी खोरं या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र पठारावरचं ते सगळ्यात मोठं नदी खोरं आहे. त्याचं जर आपण क्षेत्रफळ बघितलं तर जवळपास 1,50,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त मोठं क्षेत्रफळ आहे याचं. टू बी प्रिसाईज 1,53,779 चौरस किलोमीटर एक गोदावरी नदीचं किंवा गोदावरी खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. त्यानंतर भीमा नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ बघा, ते आहे 46,184 चौरस किलोमीटर. हे क्षेत्रफळ आपण महाराष्ट्रातलं बघतोय. या नद्या महाराष्ट्र बाहेर सुद्धा वाहत जातात, तर ते क्षेत्रफळ इथं कन्सिडर केलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ किती आहे तर 1,53,779 चौरस किलोमीटर. भीमा नदीचं किती? 46,184 चौरस किलोमीटर. त्याच पद्धतीने तापी नदीचं खोरं हे 31,660 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये विस्तीरलेलं आहे. कोकणातल्या नद्यांचं आपण बघितलं तर 30,394 चौरस किलोमीटर एवढं कोकणातल्या नद्यांचं खोरं आहे. आणि कृष्णा नदी खोरं हे महाराष्ट्रामध्ये 28,700 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. ठीक आहे. तर हे महाराष्ट्रातल्या नद्यांच्या खोऱ्यांचा अगदी उतरता क्रम दिलेला आहे. गोदावरी नदी खोरं सगळ्यात मोठं आहे, त्यापेक्षा लहान भीमा नदी खोरं, तापी नदी खोरं, कोकण आणि कृष्णा. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर आपण महाराष्ट्रातल्या या नद्यांच्या लांबीनुसार त्यांचा उतरता क्रम बघितला तर सगळ्यात लांब महाराष्ट्रामध्ये नदी 668 किलोमीटर लांब पसरली, ती म्हणजे गोदावरी. त्यानंतर भीमा नदी 451 किलोमीटरपर्यंत लांबी आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर कृष्णा नदी 282 किलोमीटरपर्यंत पसरली. तापी नदी 208 किलोमीटर आणि कोकणातल्या नद्यांचा विचार केला तर साधारणतः 50 किलोमीटरपासून ते 150 किलोमीटरपर्यंत त्या पसरलेल्या आहेत. आणि लांबीनी सगळ्यात लहान जी नदी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे नर्मदा नदी, जी की महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटरपर्यंत पसरली आहे, जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेकडे आहे. ठीक आहे. तर नद्यांचा क्रम जर विचारला तर सगळ्यात उत्तरेला आहे नर्मदा, त्याखाली तापी, त्याखाली पूर्णा नदी, त्यानंतर वैनगंगा, गोदावरी, मांजरा, भीमा आणि कृष्णा. ठीक आहे. तर हा आपल्या मुख्य नद्यांचा उतरता क्रम किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडचा जो क्रम आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, त्यानंतर कोकणातल्या नद्या, तर यांचा सुद्धा उत्तर दक्षिण क्रम विचारलेला आहे, तो सुद्धा आपण बघणार आहे. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी खोऱ्याचा जर विचार केला तर एकूण 49% भाग हा महाराष्ट्राच्या भूभागाचा गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. आपण जर भारताचा विचार केला तर भारताच्या एकूण भूक्षेत्रापैकी 10% क्षेत्रफळ हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. भारतातलं गोदावरी नदीचं खोरं हे दुसरं मोठ्या क्रमांकाचं नदी खोरं आहे. सगळ्यात मोठं नदी खोरं हे गंगा नदीचं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला गोदावरी नदी खोरं आहे आणि हे नदी खोरं तर दक्षिण भारतातलं सर्वात मोठं नदी खोरं आहे, कारण गंगा जी आहे तर ती उत्तर भारतातली नदी आहे. तर उत्तर भारतामध्ये सगळ्यात मोठी गंगा नदी आहे आणि दक्षिण भारतामधलं सगळ्यात मोठं नदी खोरं हे गोदावरी नदी खोऱ्याचं आहे. ठीक आहे. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो. ही आपली एक पूर्ववाहिनी नदी आहे. पूर्ववाहिनी म्हणजे काय की ती कोणत्या दिशेला वाहती. इथं जर बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी टेकड्यात तिचा उगम होतो आणि त्यानंतर ती पूर्व दिशेला वाहत जाते. ठीक आहे.
गोदावरी नदीची एकूण लांबी ही 1465 किलोमीटर एवढी पसरलेली आहे अख्ख्या भारतामध्ये. आणि महाराष्ट्रापुरताचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी आहे 668 किलोमीटर. ही लांबी काही पुस्तकांमध्ये वेगवेगळी दिलेली आहे, मग 5-7 किलोमीटरचा फरक असतो, पण ठीक आहे, ते पब्लिकेशनचे इश्यू असतात की एक्झॅक्ट आकडेवारी नाही घेत आहेत वगैरे, म्हणून ते लोक थोडंसं व्हॅरिएशन करतात. पण त्यांनी काही एक्झाममध्ये जास्त फरक पडणार नाही. एक्झाममध्ये आपल्याला जर क्रम लावा वगैरे विचारलं तर तुम्हाला क्रम लावता येईल. गोदावरी सगळ्यात मोठी आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर येईल भीमा, त्यानंतर कृष्णा, तापी आणि नर्मदा, त्याच्यामध्ये कोकणातल्या नद्या पण येतील. ठीक आहे. आता गोदावरीच्या उपनद्यांवरती खूप सारे क्वेश्चन्स दिसणार आहेत, तर उपनद्या आपण इथंच बघून घेऊ. गोदावरीला 2 दिशेकडून उपनद्या येऊन मिळणार आहेत, एक म्हणजे दक्षिणेकडून, दुसरी म्हणजे उत्तरेकडून. दक्षिणेकडून म्हणजे गोदावरीच्या दक्षिणेकडून खालच्या भागातून ज्या येऊन नद्या गोदावरीला मिळणार तर त्यांना आपण गोदावरीच्या उजवीकडून येऊन मिळालेल्या नद्या म्हणू. कारण जर डिरेक्शन बघितली तुम्ही तर गोदावरी ही पूर्व दिशेला वाहते, तर पूर्व दिशेला असा जर आपण ॲरो केला तर पूर्वची उजवी बाजू जी असणार आहे म्हणजे दक्षिणेकडची, भारताची दक्षिणेकडची किंवा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडची बाजू, तर ती असणार आहे गोदावरीची उजवीकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या. आणि जर वरतून म्हणजे उत्तरेकडून येऊन जर मिळणाऱ्या नद्या असतील तर त्यांना आपण गोदावरीच्या डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणू. तर यामध्ये उजवीकडूनच्या नद्या लक्षात ठेवा: दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफळा म्हणजे त्याला बिंदुसरा सुद्धा म्हणतात, कुंडलिका आणि सरस्वती. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या बघितलं तर कादवा, शिवना आणि खाम. तर या डावीकडून म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तर गोदावरी नदीच्या उपनद्यांवरती सुद्धा क्वेश्चन येतो, तर ते तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. आपण जर भारतातल्या नद्यांची खोरी जर बघितली ना तर गंगा नदीचं खोरं हे सगळ्यात मोठं आहे. गोदावरीचं 2ऱ्या क्रमांकाला येईल. 3ऱ्या क्रमांकाला आहे कृष्णा नदी, त्यानंतर येईल महानदी आणि त्यानंतर येईल कावेरी. कावेरी नदी खोरं हे भारतातलं 5व्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं नदी खोरं आहे. कावेरी नदीला आपण दक्षिण भारताची गंगा म्हणून सुद्धा ओळखतो. दक्षिणेतील गंगा हे आपण गोदावरीला नाव दिलेलं आहे आणि दक्षिण भारतातली गंगा हे आपण कावेरी नदीला म्हणतो. तर फरक आहे या 2 गोष्टींमध्ये. दक्षिणेतील गंगा म्हणजे गोदावरी आणि दक्षिण भारतातली गंगा म्हणजे कावेरी. ठीक आहे. तर दोघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. गोदावरी नदीला आपण दक्षिणेतील गंगा म्हणतो आणि कावेरी नदीला आपण दक्षिण भारतातली गंगा असं म्हणतो. ठीक आहे. या नद्यांची आपण जर लांबी बघितली ना तर गंगा नदीची लांबी ही 2525 किलोमीटर आहे. त्यानंतर गोदावरी नदीची लांबी ही 1465 किलोमीटर आहे. काही पुस्तकांमध्ये 1460 पण दिली आहे, 1468 पण दिली आहे. तर असं 4-5 किलोमीटरचा फरक आहे म्हणून सर तुम्ही चुकीची माहिती देता असं काही म्हणू नका. तेवढा फरक हा पुस्तकांमध्ये आहेच. ठीक आहे. त्यानंतर कृष्णा नदी ही भारतामध्ये 1400 किलोमीटर लांबीपर्यंत पसरली आहे. नर्मदा नदी ही 1313 किलोमीटर, यमुना नदी 1211. नर्मदा नदी जी आहे तर ती एक पश्चिम वाहिनी नदी आहे, जे की मध्य प्रदेशमध्ये उगम पावत आपल्या अरबी समुद्रामध्ये येऊन मिळते. तर ती एक पश्चिम वाहिनी नदी आहे आणि भारतातली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी सुद्धा आहे. ठीक आहे. तर नर्मदा नदीची लांबी 1313 किलोमीटर लक्षात राहून जाईल. यमुना नदी आहे 1211 किलोमीटर आणि जी आपली सिंधू नदी आहे तर ती आहे 1114 किलोमीटर. तर लक्षात ठेवायला सोपं आहे ना. 1211, 1313, 1114, तर 13, 11, 14, 12 हे आकडे लक्षात राहून जातात. तर आपल्या पुस्तकांमध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. नर्मदा नदीची लांबी 1325 किलोमीटर पण दिली आहे. तर ठीक आहे, तो काही जास्त मोठा असा फरक नाही आहे. ब्रह्मपुत्रा नदी ही 916 किलोमीटरपर्यंत आहे आपल्या भारतामध्ये. मात्र आपण जर चीनपासून तिचा जर उगम बघितला म्हणजे तिबेटमध्ये तिचा उगम होतोय तर ती बऱ्यापैकी मोठी नदी आहे. भारतामध्ये फक्त तिची लांबी ही 916 किलोमीटरपर्यंत आहे. त्यानंतर महानदी ही 851 किलोमीटरपर्यंत पसरली आहे. कावेरी नदी 800 किलोमीटर आणि तापी नदी आहे 724 किलोमीटर लांबीची. ठीक आहे. महानदीला आपण ओडिशाची आश्रू म्हणून सुद्धा ओळखतो. यमुना नदी ही गंगेची सगळ्यात मोठी उपनदी आहे आणि यमुना सुद्धा एक 1211 किलोमीटरपर्यंत पसरलेली सगळ्यात लांब नदी पण आहे. आणि तापी नदी आणखीन एक पश्चिम वाहिनी नदी जिची लांबी ही 724 किलोमीटरपर्यंत आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला भारतातल्या नद्यांची आणि महाराष्ट्रामध्ये खास करून गोदावरी नदी खोऱ्याबद्दल थोडीफार माहिती समजली असेल. पुढच्या क्वेश्चन्समधून आणखीन क्लिअरिटी मिळत राहील. पुढच्या क्वेश्चनकडे या.